का ट्रेन? नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। सध्या आपण बदलापूर रेल्वे स्थानकावरती आलेलो आहोत। या ठिकाणी आपण जर बघत असाल तर शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार वीणाताई म्हात्रे आपल्यासोबत असणार आहे। आज विविध विषयांवरती जे आहे रेल्वे स्थानकावरील समस्यांवरती चर्चा करण्यात आलेली आहे। मॅडम, आज काय बोलाल? आपण जर बघत असाल सर्वात गंभीर समस्या रेल्वे स्थानकावरील आहे हीच। आपण जर रेल्वे बघत असाल सर्वप्रथम थोडंसं आपण बघूया। बघा, प्रचंड महिलांचे हाल आहेत। 15 डब्याची लोकल करा अशी मागणी, त्याचबरोबर अनेक अशा मागण्या आहेत। तर नगराध्यक्ष पदाची तर काय करणार आहात, काय बोलाल? सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आज मी सकाळी इथे बघतच आहे का महिलांची एवढी तुफान गर्दी, कामासाठी बिचारा धडपडत असतात। सकाळी आपलं जीवन मोठीत घेऊन त्या बाहेर पडत असतात। मी आतापर्यंत पाहिलं तर मुली आणि सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक असतील, कार्यकर्ते अगदी धक्काबुक्कीच्या वातावरणात ते प्रवेश करत असतात। त्यामुळे मला पण असं वाटतं का बिचाऱ्यांचं जीवन किती विस्कळीत झालेलं आहे। त्यासाठी आपल्याला या रेल्वे प्रशासनाकडे जाऊन आपण काहीतरी मागण्या करूया, डबे वाढवू, अशी मी या सर्वांना विनंती सांगते का त्यांचं जीवन सुरळीत होईल। धन्यवाद। या ठिकाणी शौचालयाची देखील व्यवस्था नाही आहे। मान्य की आपल्या हातात नसतं, परंतु जर आपण पाठपुरावा केला पुढे तर ते लवकरात लवकर होईल। त्याबद्दल काय बोलाल? मी एवढं सांगू इच्छिते का महिलांच्या समस्या तर आपण एक महिलाच जाणू शकतो की त्यांच्या काय समस्या असते। मग त्या निमित्ताने मी सांगू शकते का जर महिलांसाठी स्वच्छतागृहालय, त्यांच्या काही समस्या असतील, येणाऱ्या जाणाऱ्या त्या सुरळीत जीवन त्यांचं व्यवस्थित कामापर्यंत पोहोचतील असे डब्यांची निर्मिती व्हावी, यासाठी मी जे काही प्रयत्न करेन नगराध्यक्ष झाल्यानंतर। आज किती वाजेपासून रेल्वे स्थानकावरती फिरत आहात? आम्ही ऐकलं तुम्ही 1 ते 1.5 तासापासून जे आहे सगळीकडे आहात। आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथे 2 तास झाले आम्ही सर्व समस्यांना तोंड देत सर्व बघितले त्यांचे प्रश्न। ची लोकल बघितली असेल, बदलापूरची राणी जी आहे किती तुंब भरून गेली, तीही पाहिली, ती तुडुंब भरून गेले धक्काबुक्कीच्या। कोणी पडतंय, कोणाची हाणामारी, कोणाला धक्काबुक्की करून एखाद्या त्या महिलाच्या जर असं धक्काबुक्कीच्या वातावरणात पडली तर ती किती गंभीरपणा त्यांना येऊ शकतो असं त्यांनी मी सांगते। आणि माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष आज मी पाहिलेलं आहे का असं महिलांचं जीवन। सकाळी बिचारी जातात, पुन्हा संध्याकाळच्या घरी मुलांची वाट बघत असतात का माझी मम्मी घरी येईल की नाही। त्या निमित्ताने अशी काळजी वाटते का ती घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना श्वास मुठीत घेऊनच घरपर्यंत प्रवास करावा लागतो। खरं तर या समस्येसाठी जे आहे आपले बदलापूरनी चॅलेंज केलेलं होतं की कोणीतरी इथे या आणि रेल्वेने प्रवास करून दाखवा, रेल्वेच्या समस्या ज्या आहेत त्या घेऊन दाखवा। बघा किती समस्या असतात, त्यावेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा बदलापूरकरांनी तुम्हाला मतं जे आहेत तेव्हा तुम्ही मागा। आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार वीणाताई म्हात्रे जे आहेत त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यात, त्यांनी पाहणी केली। आज 7 वाजेपासून 7-7:30 वाजेपासून ते या ठिकाणी आहेत, तर आता 8:30 पावणे 9 वाजेची वेळ आलेली आहे। म्हणजे 1.5-2 तास जे आहेत ते रेल्वे स्थानकावर फिरतायत। मॅडमशी आपण संवाद साधूया। नमस्कार मॅडम। नमस्कार। काय बोलाल, महिलांच्या किती समस्या ज्या आहेत त्या बघायला मिळाल्या आज? खूप प्रॉब्लेम होते महिलांना आता जाण्या येण्यास। भरपूर महिलांना म्हणजे एका डब्यात एवढ्या महिला चढतात ना का काही सांगू शकत नाही। खूप प्रॉब्लेम व्हायला लागले महिलांना। पुढे जाऊन ह्या स्टेशनवर, पहिल्या स्टेशनवर एवढा प्रॉब्लेम आहे का पुढच्या स्टेशनवर तर अजून काही सांगू शकत नाही। महिलांना चढायला प्रॉब्लेम होतात। फक्त महिलांनाच नाही तर खरं म्हटलं पुरुषांना देखील या ठिकाणी अनेक अशा अडचणींना सामोरे जावे लागतं। दादा, काय बोलाल? आज अनेक जे आहे रेल्वे स्थानकावरील अडचणी आपण बघितल्या असतील, काय बोलाल आज? आज आम्ही इथे फिरताना बघितलं का म्हणजे खूप सारे जेंट्स एकमेकांवर चढाओढ करून चढत होते, त्याच्यामध्ये काही पडले सुद्धा। ते बघून आम्हालाही म्हणजे कुठेतरी असं जाणवलं का इथे लोकलच्या डब्यांची संख्या वाढली पाहिजे। तर वामनदादांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं की आता 15 डब्यांची लोकल लवकरात लवकर चालू होणार आहे। आणि सर्वात जास्त आता ताई आहेतच, ताईंना काही लोक म्हणजे महिला थांबून सांगत होत्या का इथे आम्ही म्हणजे महिलांसाठी डब्यांची महिलांनी सांगितलं का आमच्या समस्या म्हणजे जाण्या येण्यामध्ये ट्रेन वाढवून द्या आणि स्वच्छतागृहालयाची ही पण कमतरता कुठेतरी भासतेसाठी महिलांसाठी हे काम करणं गरजेचं आहे। त्यांनी थांबून तुम्हाला सांगितलं का? होय, नक्कीच। म्हणजे असं वाटतं का कुठेतरी त्यांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे, जे पहिले काम व्हायला पाहिजे होते ते झाले नसतील म्हणून त्यांनी तुम्हाला हे पण सांगितलं का आतापर्यंत कोणी लक्ष देत नाही, तुम्ही फक्त मतदान मागण्या करता येतात। तर मी बोलले तसं नाही, आज महिला नगराध्यक्ष म्हणून मी महिलांची काळजी घेणार आहे, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार। कुठल्या कुठल्या समस्या सांगितल्या मॅडम त्यांनी? काही
त्यांनी एवढे समस्या सांगितल्या का आम्हाला जाण्या येण्यासाठी ट्रेनमध्ये धक्काबुक्की करून चढावं लागते, त्यासाठी ट्रेन वाढवा किंवा डबे वाढवा ट्रेनचे अजून, एवढंच सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे का जी ट्रेन 7:10ची आहे ती 7:30ला येते, जी 7:30ची आहे ती 7:45ला येते. तर त्यांचं म्हणणं असं होतं की कमीत कमी या ट्रेन तरी वेळेवर आल्या पाहिजेत आणि त्या या गोष्टी घेऊन आपल्या स्टेशन मास्तरांकडे जातात. तर स्टेशन मास्तर त्यांना उडवाउडवीची उत्तरं देतात. तर त्यांना आपल्या वीणाताईंकडून अशी अपेक्षा आहे का यासाठी तुम्ही आमचा आवाज बना आणि तुम्ही यासाठी आमच्यासाठी लढा द्या. स्टेशन मास्टरला केला मग पाठपुरावा काही? हो, वीणावहिनी तिकडे गेल्याही होत्या आणि वीणावहिनींनी त्यांना ही समस्या सांगितली सुद्धा. तर त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही करू. पण मला बदलापूरच्या जनतेला असं सांगायचं आहे की तुमच्या समस्या घेऊन जाण्यासाठी तुम्ही वीणाताईंना भरघोस मतांनी निवडून द्या, तेव्हाच आम्ही सक्षम होऊ आणि तुमच्यासाठी लढा देऊ. आपण जर बघत असाल तर शिवसेनेचे अनेक अधिकारी देखील या ठिकाणी, पदाधिकारी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत, कार्यकर्ते बघायला मिळत आहेत. आणि हे फक्त मतं मागण्यासाठी आज या ठिकाणी आलेले नाहीये. जर आले असते तर दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस जेव्हा गर्दी कमी असेल तेव्हा आले असते, परंतु सकाळी लवकर उठून जे आहे ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आनंद जवळकर आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, 1.5-2 तासांपासून या ठिकाणी जे आहे आपण देखील मॅडम सोबत रेल्वे स्थानकावरील समस्यांवरती चर्चा करत आहात. काय दुःख जे आहे रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांचं बघायला मिळालं? रेल्वे प्रवाशांचं सर्वात मोठं दुःख हे जाणवलं की ट्रेन वेळेवर नाहीत. ऍक्च्युअल राजकारणी म्हणून जर का पाहिलं तर ट्रेन वेळेवर नव्हत्या, लोक थांबलेली होती, पब्लिक आम्हाला मिळाली. पण त्याचं जर दुसरी पार्श्वभूमी जर पाहिली तर लोक उशिरा कामावर पोहोचणार होते, तिथे गेल्यानंतर त्यांना आरडाओरडा मिळणार होता. आणि लोकांनी थांबून वीणावहिनींकडे मागणी केली की भले लगेच ट्रेन वाढणार नसेल तर चालेल, पण ज्या ट्रेन आहेत त्या तरी मॅडम तुम्ही वेळेवर चालवण्याचा प्रयत्न करा. तसं पाहायला गेलं तर नगरपालिकेची निवडणूक ही वॉटर गटर मीटरची आहे. रेल्वे प्रशासन हे नगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रात येत नाही. पण आम्ही वीणावहिनींनी तिथे सर्वांना आश्वासन दिलं की लवकरात लवकर मी या गोष्टींचा पाठपुरावा करीन. माझे धीर जे आमदार भाजपाचे आहेत, शिक्षक आमदार आहेत, त्यांच्या वतीने मी तुमच्यासाठी भांडण्याचा मी प्रयत्न करीन असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्याचबरोबर ई टॉयलेटची लवकरात लवकर व्यवस्था आपण प्रत्येक चौकांमध्ये आणि स्टेशनच्या दोन्ही बाजूला आपण लवकरात लवकर ई टॉयलेटची व्यवस्था करणार आहोत. अगदी जर आपण बघत असाल तर अत्यंत महत्वाच्या ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली की ई टॉयलेटची व्यवस्था देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लवकरात लवकर केली जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचे जे डबे आहेत ते वाढवणे कोणाच्या हातात असतात, तर आपण जर बघितलं असेल तर नगर अध्यक्ष असू द्या, नगरसेवक असू द्या, यांच्या हातात ते काम कारभार नसतो. त्यांच्या हातामध्ये जो आहे गावाचं असू द्या किंवा शहरातील असू द्या ते काम असतं. परंतु आपण जर बघितलं असेल तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जे आहेत त्यांच्या हातामध्ये हे आहे, ते जे आहे अधिवेशनामध्ये याच्याबद्दल आवाज उठवू शकता. आणि जर तिथे आवाज उठवला गेला तर नक्कीच बदलापूरकरांना ही सुखसुविधा मिळेल. आणि असंच आश्वासन जे आहे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार वीणाताई म्हात्रे यांनी दिलेलं आहे बदलापूरकरांना. बघूया आता नेमकं काय होतं. नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलाल, आज कुठल्या कुठल्या समस्या बघायला मिळाल्या, काय बोला? बदलापूरच्या स्थानकातील समस्या बघाल तर समस्या तर भरपूर आहेत. सगळ्यात मोठे म्हणजे गाड्याचं नियोजन वेळेवर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जे बघितलं 4थ्या मार्गिकेचं काम होणं गरजेचं आहे, जे आज खूप दिवसापासून काम चालू आहे पण कुठेपर्यंत आले त्याची काही डेडलाईन लक्षात येत नाहीये. बदलापूरला एक सुसंस्कृत शहर आहे आणि या सुसंस्कृत शहरावरती वाढता भार आहे. तिथल्या मूलभूत सुविधावरती लोकांचं मायग्रेशन एक सुसंस्कृत शहर म्हणून मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि खरंच बदलापूर हे आपलं सुसंस्कृत आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे. आणि पहिली पसंती ही मुंबईकरांची बदलापूरला आहे, ठाण्यानंतर किंवा डोंबिवलीनंतर. तर कुठंतरी चांगली लोक या शहरामध्ये येत आहेत आणि या शहराचा झपाट्याने विकास होत आहे. तर आपली जी इथली मूलभूत सुविधा आहे किंवा जी आपली लाईफलाईन आहे मध्य रेल्वे, या मध्य रेल्वेवरती 4थ्या मार्गिकेचं काम होणं गरजेचं आहे. आज वीणाताईंच्या निदर्शनात बऱ्याचशा गोष्टी आल्या. त्यांनी स्टेशन मास्टरांशी चर्चा केली की आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जाता येईल किंवा या समस्येवर काय तोडगा. आता तुम्ही जसं सांगितलं बाकी बाजूच्या सगळ्या सहकार्याने की टॉयलेट वगैरे या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर सरकते जिने आहेत. पण हा ज्यांच्या अखत्यारीत विषय होतो त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला एक भक्कम नेतृत्वाची गरज असते आणि बदलापूरचं आशास्थान किंवा भक्कम नेतृत्व आता वीणाताईकडे येते. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त म्हणजे महिला वर्गाच्या ज्या समस्या आहेत त्या जेवढ्या सक्षमपणे आणि त्वरितने सोडवू शकतात
तर दुसरं कोणी समजू शकत नाही किंवा सोडवू शकत नाही असं मला वैयक्तिक वाटतं. कारण एक महिलेचं दुःख जाणू शकते. कारण आज या महिला भगिनी ज्या ट्रॅव्हल करतात, ट्रेन बोर्ड करत असताना ज्या पद्धतीनं धोक्याची अवस्थेत वर चढतात, उतरतात आणि सगळ्या गोष्टी होतात. घरी लहान लहान मुलं आहेत, ऑफिसला वेळेवर पोहोचायचं आहे, ऑफिसवरून निघून पुन्हा घरी वेळेवर पोहोचायचं आहे. या सगळ्याची जी तारंबळ महिलांची होते, तर विशेष करून महिलांसाठी जी तळमळ त्यांच्यामध्ये मला बघायला मिळाली. आणि नक्कीच मला आशा आहे की बदलापूरचं आशास्थान विनाताई या गोष्टीवरती पाठपुरावा करतील आणि आपण त्याच्यातून सुखवासी होऊ. मी पण एक प्रवासी आहे. आता हा बाकीचा विषय राहू द्या, मतदार हा विषय नंतरचा, पण मी एक प्रवासी आहे. मला जो त्रास होतो तो त्यांनी जाणला, त्यांनी बघितलं की खरंच ही म्हणजे कुठून कुठपर्यंत प्रवास करतात? मी मुख्यतः बदलापूर पासून हार्बर लाईन जातो किंवा वेस्टर्न लाईन जातो. मी एक बेसिक रात्रीचा प्रवास केला आहे का? तिकडून येताना कधी जागा मिळते का? तुम्हाला वास्तविकता तुम्हाला सांगू का, बदलापूर स्टेशनवरून आज आम्ही ज्यावेळेस 10-18च्या ट्रेनमध्ये बसून जायचो, आज 10-18च्या ट्रेनला आम्हाला स्वतःला घुसायला मिळत नाही. त्याचं कारण की वाढती लोकसंख्या आणि सगळ्या मुंबईकरांची पहिली पसंती बदलापूर. आणि आपलं खरंच नक्कीच नाव लौकिक आहे की बदलापूरला पसंती देतात. आणि मला अभिमान आहे की बदलापूर लोक चॉईसमध्ये पहिल्या प्रेफरन्सला आहे. धन्यवाद. रेल्वे प्रवासी जे आहेत त्यांनी देखील त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत विनाताई म्हात्रे यांच्यासमोर ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. काय बोलाल, आज कुठल्या कुठल्या समस्या ज्या आहेत बघायला मिळाल्या आणि त्याचं कसं समाधान? आज सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही विनाताईंच्या बरोबर इथे होतो. मग या प्रवाशांचं जे धाकधुकीचं जीवन आहे ते ताईंनी स्वतः जवळून अनुभवलं आणि इथे येऊन ते प्रवासी ट्रेन जात असताना सुद्धा, एवढं घाई गडबडीत असताना सुद्धा ताईंच्या जवळ येऊन त्यांनी त्यांच्या समस्या ताईंना सांगितल्या. त्यांना खूप कुतूहल वाटलं की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत एकही नगराध्यक्ष पदासाठी उभा असणारा उमेदवार किंवा नगराध्यक्ष झालेली जी काही लोक आहेत ते सुद्धा यांच्यापर्यंत येऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्या सगळ्यांनी येऊन ताईजवळ त्यांच्या समस्या मांडल्या आणि ताईंनी त्यांना शब्दही दिला की मला जर तुम्ही भरघोस मताने विजयी केलं तर मी नक्कीच तुमच्या या सगळ्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि त्याबरोबरच ही लढाई ही फक्त ताईंची लढाई नाहीये, शिवसेनेच्या कुठल्याही शिलेदाराची लढाई नसून या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाची लढाई आहे. या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानाची ही लढाई लढण्यासाठी आज ही सगळी लोक इथे उतरलेली आहेत. आणि नक्कीच ताईंनी त्यांना शब्द दिला की आम्ही निवडून आल्याच्या नंतर, तुम्ही आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिल्याच्या नंतर तुमची प्रत्येक समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चितच शिवसेनेचे सर्व उमेदवार असतील किंवा वामनदादा असतील यांच्या माध्यमातून हे सगळेच प्रश्न नक्कीच सोडवले जातील असा आम्हाला विश्वास आहे. आणि जनतेवरती सुद्धा आम्हाला विश्वास आहे की ते ताईंना भरघोस मतांनी विजयी करतील आणि त्यांना त्यांचं नेतृत्व करण्याची संधी देतील. आणि ताईंना जेव्हा मी प्रश्न विचारला की ताई तुम्ही इथे येऊन या सगळ्या लोकांशी बोलताय, मग आजपर्यंत दुसरं तर कोणी आलं नाही, मग तुमची इथे येण्याची काय गरज? तर ताईंनी सांगितलं की इथून प्रवास करणारी प्रत्येक मुलगी ही मला माझ्या मुलीसारखी वाटते. इथून प्रवास करणारी प्रत्येक जी आई असेल किंवा दुसऱ्या महिला असतील त्या मला माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या वाटतात. इथून प्रवास करणारी जी मुलं आहेत ती सुद्धा मला माझ्या मुलांसारखी वाटतात. आणि आज जर मी या बदलापूर शहराचं नेतृत्व करण्यासाठी इथे उतरलेली आहे तर त्या प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि ते मी नक्कीच करेल. आणि इथून पुढेही या लोकांनी मला संधी दिली तर मी त्यांचं नेतृत्व करेल, त्यांच्या प्रत्येक समस्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेलच, असं ताईंनी त्यांना शब्द सुद्धा दिला. छान. अगदी याच उत्तराची आम्ही वाट बघत होतो, कारण जेव्हा जनतेला आपलासा मानून प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केली जातील तेव्हा. नमस्कार दादा, काय बोलाल? परत रेल्वे प्रवासी हा ठीक आहे. आज विनाताई म्हात्रे जे आहेत रेल्वे स्टेशनवरती आलेले आहेत, त्यांनी विविध समस्यांवरती चर्चा केली. या संदर्भात काय? खरं पाहता आपण बदलापूर वासियांचा जो मुख्य प्रश्न कोणता जर असेल तर रेल्वे प्रवासी जे मुंबईत रोज कामाला जातात आपले बदलापूरवासीय, त्यांच्या पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. मग त्यांच्या पार्किंगची समस्या असल्यानंतर ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टी इथं बदलापूर स्टेशनवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आमचं मेन व्हिजन जर कोणतं असेल वामनदादा म्हात्रे, विनाताई म्हात्रे आणि शिवसेना पक्षाचं एकंदरीत, तर ते व्हिजन आहे बदलापूर वासियांना स्टेशनच्या जवळ व्यवस्थित पार्किंग मिळावी, त्यांना व्यवस्थित कामावरती जाता यावं, व्यवस्थित घरी जाता यावं. यासाठी आम्ही त्यांना भेट दिली, त्यांना विश्वास दाखवला बदलापूर वासियांना जे मुंबईकडे जात होते कामाला, त्या प्रत्येकांना भेटून सांगितलं की आम्ही इथली ट्रॅफिकची समस्या असेल, तुमच्या येण्या जाण्याची जी समस्या आहे त्या समस्येवरती काम करण्याचं आश्वासन ताईंनी दादांच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि प्रत्येक बदलापूरवासीय सुद्धा त्याच आपुलकीनं, म्हणजे एखादा घरातला माणूस असतो
त्या घरातल्या माणसाच्या आपुलकीने येऊन ताईंना प्रत्येक जण येऊन भेटत होता, त्यांच्या अडचणी सांगत होता. म्हणजे कोणत्या अडचणी येतात, इथं बदलापूर स्टेशनच्या जवळ असेल किंवा बदलापूर शहरामध्ये जगत असताना एकंदरीत कोणत्या अडचणींना, समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि आतापर्यंत त्यांनी आणि वामनदादांनी जी केलेली काम आहे ती सुद्धा स्वतःहून लोक त्यांना येऊन सांगत होती. आणि आम्ही तुमच्याच मागे आहोत, तुमच्याच पाठीशी आहोत. फक्त ज्या काही आमच्या बेसिक समस्या आहेत, बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही काम करा. आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस ताई नगर अध्यक्ष असणारच आहेत, नगराध्यक्ष झाल्यानंतर ते बेसिक प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार आहेत, असं सुद्धा आश्वासन ताईंनी या स्टेशनवरती येऊन दिलेलं आहे. धन्यवाद. म्हणजे पार्किंगची सुविधा देखील तुम्हाला आता Yes, लवकरच yes. बघायला. मॅडम, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. जसे की सर्वजण बोलतात की वीणाताईंच्या घरी जर कोणी आलं तर त्या जेवण केल्याशिवाय त्यांना जे आहे सोडत नाही, त्यांना जेवण करायचा आग्रह करतात. म्हणजे एक गृहिणी असू द्या, एक कौटुंबिक असू द्या, त्याचबरोबर समाजकार्य असू द्या आणि राजकारण असू द्या, या सर्वांचा ताळमेळ जो आहे सांभाळत असताना तुम्हाला अन्नपूर्णा आपण नक्कीच म्हणून संबोधलं पाहिजे. आज तुम्हाला असं कुठे वाटलं का की ज्या महिला आहेत त्या लहान मुलांचे स्वतःचा डब्बा वगैरे करून कुटुंब सांभाळण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहे, तर त्यांच्या सुखसुविधांकडे आतापर्यंत लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्यांना 15 डब्याची लोकल असू द्या, त्यांचा प्रवास हा सुखद व्हायला पाहिजे होता. आज आपण सांगितल्याप्रमाणे मी कुटुंब सांभाळून सर्व सामाजिक कार्य करतच असते. आज मला अनुभव आहे का मी एक माता म्हणून सांगू इच्छिते का ज्या महिलांच्या समस्या त्याही त्यांची मुलं बाळं सोडून कामानिमित्ताने बाहेर पडतात आणि ते सकाळी जे जातात ते डायरेक्ट संध्याकाळीच येतात. मग त्यांचं जीवन हे धाकधुकीचं असते. मग आपण समजून घेतो की त्या महिलांचं कसं होत असेल, काय करत असतील बिचारा. पुन्हा सकाळी तोच रुटीन, उठून तेच जेवण, तेच काम, पुन्हा तेच काम करत त्यांचं जीवन अगदी म्हणजे व्यवस्थित नाही आहे, विस्कळीत झालेलं आहे. पण अशा मातांना मी सांगते का आपण सगळ्या माता एक असून सगळ्या अन्नपूर्णा माता म्हणजे सगळ्यांना जेवण बनवून घालतो. त्याकरता आपण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हा उदरनिर्वाह करायचा आणि जनतेसाठी काय होईल ते मी नक्कीच बघणार. आणि अशा मातांना सांगते का मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करीन. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू. तुम्ही रेल्वे प्रशासनाला भेट दिली तर अशा कोणत्या 2-3 महत्वाच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला मी प्रथम इथे आले तेव्हा ट्रेन चालू झाल्या आणि त्या महिलांनी सांगितलं का आम्हाला एवढी धाकधुकीच्या जीवनामध्ये कसं चढावं लागतं, आमचं जीवन काय आहे ते तुम्ही बघा. आणि मी डोळ्याने पाहिलं अतिशय धक्काबुक्कीच्या काळात महिला कशा चढतात, एखादी महिला पडली तर तिचं काय अवस्था होईल, असे ह्या महिलांचे मी सर्व बघून मला पण अतिशय वाईट वाटलं का खरंच हे महिलांची धाकधुकीची जीवन. घर सांभाळणं हे काही सोपं नाही. आपल्याला वाटतं की महिला घरात असते पण ती घरात काय करते, ती कसं आपल्या घरामध्ये जेवण कोणत्या पद्धतीने पैसा अडका आला पाहिजे, त्या निमित्ताने ती महिला घर चालू शकते आणि आपल्या मुलांना आजारी पडली तर थोडंसं उठून काम करू शकते. ही महिलाच करू शकते. आपण समजा पुरुष तर करतातच पण जास्त चिंता कोणाला असते, आईला असते. कुटुंब प्रमुख म्हणून तिला सर्व काम करावी लागतात आणि ती शेवटपर्यंत ती आपली जीवाची पर्वा न करत ती कुटुंबासाठी झटत असते. धन्यवाद. आईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, अश्रू अनावर झालेले आहेत. काय बोलाल, आज तुम्ही किती वेळ झाला यांच्यासोबत आहात? मी बरोबर सातत्याने ताई बरोबर होतो पण सकाळी मी 7 वाजल्यापासून म्हणजे इथल्या ज्या रेल्वेच्या समस्या आहेत त्याचे प्रॉब्लेम आहेत, गर्दीची समस्या, महिलांना जास्तीत जास्त महिलांना ते सतवत असते. जेव्हा गाडी येते आणि जेव्हा ताईने गाडी पाहताना जी गाडी पकडतात महिला ते पाहिल्यानंतर असं मनात कुठे खंत वाटते की बाबा हे बदलापूर एवढंसं डेव्हलप झालेलं आहे. इथे काहीतरी आपल्या ठिकाणी रेल्वेची 12 डब्याची होती, पहिली 10 डब्याची होती, नंतर 8 डब्याची होती, 12 डब्याची झाली. 12 डब्यावरून आपण आता शासनातर्फे आपले खासदार आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले की या बदलापूरकरांसाठी आम्ही 15 डब्याची जी लोकल आहे ती जास्तीत जास्त आम्ही चालू करायचा प्रयत्न करणार आणि महिलांसाठी विशेष जी 1 डब्याची असेल ती जास्तीत जास्त महिलांसाठी लेडीज ज्या लोकल आहेत त्या कशा जास्तीत जास्त करता येतील बदलापूर शहरासाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि आमच्या वीणाताई नगराध्यक्षांना आम्ही दिलेला शब्द आहे की इथे ज्या रेल्वेच्या जेवढ्या ज्या समस्या असेल त्या आम्ही सोडवण्याचा काटोकाट प्रयत्न करणार आहोत. आणि दिलेला शब्द वामनदादा आहेत ते विकासाचं वारं आहे, ते धंदावत वारं आहे, ते जे बोललेले शब्द खरं करून दाखवत आहे हे प्रत्येक बदलापूरकरांना माहिती आहे आणि दिलेला शब्द मी खरा करू. फक्त तुमची साथ
आमच्या पाठीचे राहून आमचा जो भगवा जो आहे नगरपालिका फडकवण्याचं तुमचं म्हणजे आम्ही या तुमच्या माध्यमातून हे सर्व बदलापूर सांगू इच्छितो की तुमच्या ज्या जेवढ्या समस्या आहेत त्या परिपूर्ण नेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.